देखते क्या कुछ हुआ महानगर में। एक नजर महानगर की अन्य मुख्य खबरों पर। अफरा तफरी और लापरवाही से पैसा खर्च करने, छात्रों की आर्थिक लूट कर गुटबाजी आदि का विरोध करने एनएसयूआई ने आरोप लगाते हुए कुलगुरु मोहन खेड़कर का इस्तीफा मांगा है। इस मांग को लेकर एनएसयूआई अध्यक्ष शिवराज मोरे ने अनशन शुरू कर दिया है। पिछले 5 दिनों से जारी इस अनशन में अगर कुछ कम ज्यादा हुआ तो इसकी पूरी जिम्मेदारी कुलगुरु की होगी। शिवराज मोरे एनएसयूआयचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी तर गेले 4 दिवस उपोषणाला बसलो आहे। अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिव नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा किंवा त्यांना निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी मी गेले 4 दिवस उपोषण करत आहे। कुलगुरूंनी नियमबाह्य पद्धतीने त्यांच्या मुलीचे मार्क वाढवलेले आहेत आणि बांधाबाद भत्ता 75,000 रुपये नियमबाह्य पद्धतीने लाटला। तसेच अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव जोशी यांनी 13,360 रुपये स्वग्राम भत्ता नियमबाह्य पद्धतीने लाटला। त्याच्या निषेधार्थ मी माझ्या संघटनेच्या वतीनं गेले अनेक दिवस तीव्र आंदोलन करत आहेत। म्हणजे कोणतीच दाद प्रशासनाने घेतली नाही, पण जेव्हापासून मी उपोषणाला बसलो आहे त्या पहिल्याच दिवशी कुलसचिव जोशी यांना निलंबित करण्यात आले। तर जोपर्यंत कुलगुरू राजीनामा देत नाहीत आणि कुलसचिवांवर आतापर्यंत कुठलेच फौजदारी कारवाई झालेली नाहीये, जोपर्यंत त्यांना पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत माझं अमरण उपोषण चालूच ठेवेल। कुलगुरू खेड़कर की सुपुत्री मृणाल के उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकन प्रक्रिया में 9 गुण नियम बाह्य तरीके से बढ़ाए गए थे। इस प्रक्रिया में कोई भी जेरॉक्स कॉपी न निकालते उत्तर पत्रिका बाहर निकाली गई। इसके अलावा भत्ता वेतन के 75,000 रुपए भी उन्होंने गबन कर लिए है। इन सारी मांगों को लेकर रविवार को रात राजकमल चौक से जयस्तंभ चौक तक कैंडल मार्च भी निकाला गया। कुलगुरू खेड़कर ने अगर इस्तीफा नहीं दिया तो एनएसयूआई राज्य भर में तीव्र आंदोलन करेगी, ऐसी जानकारी पत्रकार वार्ता में दी गई। सोमवार को फ्रेंड्स वेलफेयर सोसाइटी हबीबनगर द्वारा पुलिस आयुक्त अजित पाटिल का सत्कार किया गया। पुलिस आयुक्त अमरावती द्वारा अल्पसंख्यक समाज के पुलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण एवं अन्य कार्यों को लेकर मुस्लिम समाज बंधुओं की तरफ से यह सत्कार समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर सचिव तथा समस्त फ्रेंड्स वेलफेयर सोसाइटी के पदाधिकारी मौजूद थे। हाँ सर, इधर पहला अधिवेशन महाराष्ट्र प्रांतीय हिंदू अधिवेशन अमरावती में लिया गया था। इस अधिवेशन में देवी देवताओं का अपमान, गौरक्षण, गौ हत्या आदि धर्म के विषय पर चर्चा की गई थी। इस अधिवेशन में कुछ मुद्दों को लेकर जाहिर निषेध करने का ऐलान भी किया गया था। हिंदू धार्मिक परंपरा पर बंदी लगाने और संतों को गुनहगार बताने वाले जादू टोना विरोधी कायदे का अध्यादेश शासन ने पूरी तरह से पीछे लेने का एवं कायदे द्वारा हिंदू धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाई है, ऐसी समस्त हिंदू की क्षमा मांगने का ऐलान अधिवेशन में किया गया था। साथ शासन ने गौवंश की हत्या, गौ हत्या पर बंदी लगाने का कायदा तत्काल लगाने की मांग की थी। इस अधिवेशन के संदर्भ में जानकारी दी गई कि नमस्कार, हिंदू जनजागृती समितीतर्फे दिनांक 26 आणि 27 या रोजी अंबा मंगलम सभागृह अमरावती येथे विदर्भ प्रांतीय हिंदू अधिवेशन घेण्यात आले। या अधिवेशनाचा मुख्य उद्देश हिंदू धर्मावर होणारे
वेगवेगळ्या प्रकारचे जे आघात आहे याची विस्तृत माहिती समस्त सर्व संघटनांना एकत्रितपणे देणे हा असून या कार्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे या ठिकाणी हिंदू राष्ट्र निर्माण करणे. हिंदू राष्ट्राची निर्मिती ही अपरिहार्य झालेली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण आज समाजामध्ये आपण पाहतो आहोत सगळीकडे बलात्कार, खून, दंगली यांची परिसीमा गाठल्या गेलेली आहे. त्यामुळे समस्त हिंदूंचे जीवन विस्कळीत झालेलं आहे. बहुसंख्य हिंदू असताना देखील आज हिंदूंनाच या देशामध्ये अतोनात अत्याचाराला सामोरे जावं लागत आहे. त्याचप्रमाणे आज आपण पाहतो शासनाने महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा याचा एक विधेयक म्हणून समोर आणलेला आहे. त्यानंतर यामुळे काय झालेलं आहे तर हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. वटहुकूम काढण्यात आलेला आहे. याला विरोध हिंदू जनजागृती समितीचा असणारच आहे. कारण हा कायदा जो आहे तर तो धर्मावर घाला घालणारा आहे. त्यानंतर आज आपण पाहतो सगळीकडे हिंदू संतांवर चिखलफेक केल्या जात आहे, त्यांची बदनामी केली जात आहे. हे एक फार मोठं षडयंत्र सगळीकडे सुरू झालेलं आहे. आज आपण पाहतो मुंबईतील मंदिरं आहेत, सिद्धिविनायक मंदिर, पंढरपूर मंदिर, विठ्ठल मंदिर, शिर्डी साईबाबा या मंदिरांमध्ये भक्तांनी दिलेल्या दानाची प्रचंड प्रमाणात लूट केल्या जात आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे मंदिरं सरकारीकरणमुक्त करून भक्तांच्या ताब्यात देण्यात यावं या उद्देशाने या ठिकाणी आपण ही सविस्तर चर्चा केली आणि याला सर्व संघटनांचा पूर्णपणे पाठिंबा मिळाला. म्हणून हे राष्ट्र हिंदू राष्ट्र घोषित व्हावं यासाठी संविधानात पालट करून भारत हे धर्मधिष्ठित हिंदू राष्ट्र घोषित करावे अशी मागणी या संपूर्ण अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी हे अधिवेशन घेण्यात आले. या आतापर्यंत 3 अधिवेशनं पूर्ण झालेले आहेत आणि 2 अधिवेशनं पुढे होणार आहोत. म्हणूनच समस्त हिंदूंना या चळवळीच्या माध्यमातून संघटित करणे. मी फक्त हिंदू आहे, मी कोणत्याही जातीचा नसून, मी कोणत्याही पक्षाचा नसून, मी कोणत्याही संघटनेचा नसून, मी पहिले सर्वप्रथम हिंदू आहे. म्हणूनच हिंदूंवरील अत्याचारांना आपण या माध्यमातून विरोध करत आहोत. धन्यवाद. आत्महत्याग्रस्त किसानों की विधवा पत्नी को दीपावली की पूर्व संध्या पर प्रकाशवाट कार्यक्रम अंतर्गत सोलर लैंप वितरण आपूर्ति संगठन द्वारा किया जा रहा है. इसी उपलक्ष्य में सोयाबीन उत्पादकों की कथा एवं व्यथा इस विषय पर चर्चा की जाएगी. ऐसी जानकारी पत्रकार वार्ता में दी गई. आपुलकी सामाजिक संगठन पुणे जिला शाखा अमरावती एवं अमरावती जिला सोयाबीन उत्पादक किसान संगठन द्वारा पत्रकार वार्ता सोमवार को ली गई. आत्महत्याग्रस्त किसानों की विधवा पत्नियों को दीपावली के पूर्व संध्या पर सोलर लैंप वितरण किया जाएगा. सोयाबीन नुकसान मामले का ब्यौरा मुख्यमंत्री को भी दिया जाएगा. ऐसी जानकारी पत्रकार वार्ता में दी गई. डायरेक्ट विधिमंडळातून फाडून सर्वात जास्त पैसा शेतकऱ्यांनी त्यांनी खेचून आणलेला आहे. विदर्भाचा सिंचनाचा बॅकलॉग सिंचन प्रकल्प त्यांच्या प्रयत्नामुळे ते साकार झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांनी या पत्रकार परिषदेला यावं, सोयाबीन शेतकऱ्यांच्या हक्काला वजूद केलं. त्यांचं मी खास करून संघाच्या वतीनं आणि आपुलकीच्या वतीनं त्यांचं अतिशय आभार मानतो. कारण आपुलकी ही जी शाखा आहे जिल्ह्यात महाराष्ट्राची त्याच्यामध्ये ॲडव्हायझर कमिटीचे महत्वाचे पदाधिकारी म्हणून डॉक्टर सुनील देशमुख साहेब आहेत. म्हणून या पत्रकार परिषदेचे 2 विषय आम्ही घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे. पहिला विषय आहे अमरावती जिल्ह्यातील सोयाबीनची दुरावस्था, त्याची चित्रकथा. आणि दुसरा विषय आहे या जिल्ह्यामध्ये या 5-7 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या शेतकरी आत्महत्या झाल्या त्या आत्महत्यामध्ये त्यांच्या विधवा पत्नी आहे, त्या जो परिवार आहे त्या परिवाराला आधार देण्याच्या दृष्टिकोनातून एक आमचा मामुलीचा आमच्या आपुलकी टीमचा एक प्रयत्न म्हणून आम्ही त्यांना येणाऱ्या 2 तारखेला एक मोठा प्रकाशवाट म्हणून कार्यक्रम आहे. त्या संदर्भातली पूर्ण माहिती तुम्हाला व्हावी हे 2 विषय घेऊन तुमच्यासमोर इथे आलेलो आहोत. या 2 महिन्यामध्ये जो पावसाने हाहाकार माजवला आणि जे 110 दिवसाचं सोयाबीनचं जे पीक आहे ते जो हा आपला प्रांत हा वराड प्रांत सोन्याचा कापसाचा प्रांत म्हणून गणला जायचा. आज सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात बेनिफिट झालेला आहे. जवळ 60% पेरणी सोयाबीन. या पावसामुळे अतिशय सोयाबीनचं पीक नाहीसं झालं आहे. काही लोकांचं सोयाबीन कुजलं, काही लोकांचं सोयाबीन चोंगाचं काम नाही पडलं, काही लोकांच्या गंग्या हुकीतून गेल्या आणि अतिशय खराब रस्त्यामुळं, अतिशय पाण्यामुळं शेतकऱ्यांच्या घरापर्यंत सोयाबीनचा माल येऊ शकला नाही. त्यामुळे अमरावती जिल्हा सोयाबीन उत्पादक शेतकरी संघाने आणि आपुलकीने असे 2 अभिनव एक आंदोलनात्मक कार्यक्रम आम्ही हाती घेतलेले आहे. ते अतिशय शांततेच्या मार्गाने आणि चांगल्या पद्धतीने हाताळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ते कार्यक्रम हाती घेतलेले आहे. त्यामध्ये पहिला कार्यक्रम आमचा असा
आहे की या जिल्ह्यातून 1 लाख पत्र 50 पैशाच्या पोस्ट कार्डवर 1 लाख पत्र आम्ही डायरेक्ट माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वर्षा बंगल्यावर पाठवण्याची आमची भूमिका आहे। दुसरा विषय की या जिल्ह्यातील 200 या महाराष्ट्रातील 288 जे आमचे सन्माननीय आमदार आहेत, ते सन्माननीय मंत्री आहे, या लोकांना आम्ही एक आमच्या सोयाबीन उत्पादक शेतकरी संघाचं एक पत्र आणि जे सोयाबीन काळं झालेलं जे सोयाबीन आहे त्याचं पॉकेट ते तुम्हाला आम्ही दिलेलं आहे सॅम्पल म्हणून, ते आम्ही सर्वांना आम्ही बाय पोस्ट कुरिअरने पाठवतो। त्यामागची भूमिका हीच आहे की 288 आमदार या महाराष्ट्रामध्ये आहे, काही कोकणातले आहे, काही मराठवाड्यातले आहे, काही मुंबईतले आहे, प्रत्येकाला सोयाबीन त्यांनी आयुष्यात सोयाबीन कधी पाहिलं नाही, परंतु या जिल्ह्यातले सोयाबीन जे काळं झालेलं सोयाबीन आहे, ते शेतकरी असे काढवलेलं सोयाबीन आहे, हे त्यांना माहिती व्हावं आणि त्यांनी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपली शासनाकडे महत्वाची भूमिका बजावून त्याच्या स्वतःचा आवाज बुलंद करून हे काळं झालेलं सोयाबीन शासनासमोर त्याची अवस्था मांडावी आणि वाढीव मदत या अमरावती जिल्ह्यातल्याच नाही तर विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांना, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ती वाढीव मदत मिळावी या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या विधिमंडळात आवाज बुलंद करावा, ही त्यामागची ते सोयाबीनची दिवाळी भेट त्यांना पाठवण्याची आमची भूमिका आहे। आपुलकीचा हा विश्वास आहे की अतिशय शांततेच्या मार्गाने आपल्या भावना या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या भावना शासनापर्यंत। पूर्व राज्य मंत्री डॉक्टर सुनील देशमुख को इस पत्रकार वार्ता में आमंत्रित किया गया था। डॉक्टर सुनील देशमुख ने कहा कि दीपावली के बाद जबरदस्त आतिशबाजी होगी और राजनीतिक मैदान में समीकरण बदलने के संकेत भी दिए। इस पत्रकार वार्ता में पदाधिकारी सहित कार्यकर्ता उपस्थित थे। आणि त्या आपुलकीच्या संघटनेमधून ते वेळोवेळी उपक्रम घेतात। मधल्या काळामध्ये अमरावतीला एक उपक्रम झाला होता, दर प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपक्रम घेतात आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली दिशा मिळावी, त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा याच्यासाठी प्रयत्न करतात। मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे ऑलिम्पिक झालं होतं लंडनला, तेव्हा आपल्या विदर्भातल्या काही शेतकऱ्यांचा तिथे त्यांनी स्टॉल उघडला होता। मधात आता पुण्याला जेव्हा वेगवेगळे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये विदर्भाच्या आपले जे